सो खूप दिवसानंतर मी लॉंग व्हिडिओ अपलोड करत आहे। ह्याच्या आधी पण व्हिडिओ बनवले होते, पण झालं असं की फोनमध्ये ना जास्त स्टोरेज काही बसत नाही, त्याच्यामुळे सगळे व्हिडिओ जो बनवले ते डिलीट करावे लागले। आणि आता आमच्या इकडे ना कंटिन्यू 3-4 दिवस झालं पाऊस चालू आहे। तर मग इथं आई बनवत होती ही लापशी, ते पण जे आपले गहू असतात ना त्याच्यापासून तर खूप छान लागते ही लापशी। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। तर सगळ्यात आधी ना तिने ते गहू वगैरे मस्त छान भाजून घेतले होते आणि मग त्याच्यानंतर ही जी लापशी ती तयार झालेली आहे। सांगते लापशीने 1 नंबर झाली होती। जर तुम्हाला ही रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा। त्याच्यानंतर मी इथं मसुराची डाळ आणि सोबत चपाती खाल्ली। आणि हा तुम्हाला पण जर असे फोटो बनवायचे असतील ना तर मला कमेंट करून नक्की सांगा, तर मी तुम्हाला याची लिंक कमेंट बॉक्समध्ये नक्की देईन। तर झालं असं की पाऊस असल्यामुळे सगळं अंगणामध्ये त्याच्यामध्ये हे जे शेवाळं झालं होतं आणि साचलेल्या पाण्यामुळे खूप अवघड होतं। आणि आमच्या इथं कुत्र्याला पहा एक स्पेशल बाज लागते, दोघं पण मस्त इथं बसले होते। त्याच्यानंतर मला जायचं होतं सीताफळ तोडायला आणि आता आमच्या झाडाला पण चांगले सीताफळ लागलेले आहेत। तर मी आणि माझा भाऊ आम्ही दोघेही जाणार होतो सीताफळ तोडायला। कारण काय होतं कधी कधी पावसामुळे ना जर सीताफळीकडे ध्यान नाही दिलं तर ते सीताफळ खराब पण होऊ शकतात। तर मग त्याच्या आधी ना मस्त इथं बकेट घेतली आणि आम्ही निघालो सीताफळ तोडायला। चला तर मग जाऊया। सीताफळीच्या झाडापाशी गेल्या मला पिकलेलं सीताफळ भेटलं, जे तुम्हाला दिसत आहे। आणि हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ माझ्या भावाने शूट केला होता। त्याला एवढं काही जमत नाही, खरं सांगते एवढं गोड सीताफळ होतं ना, म्हणजे झाडाचं पिकलेलं सीताफळ खायला एक वेगळीच मजा असते। आणि आम्हाला एक सोडून 2-3 सीताफळ भेटले होते, जे माझ्या भावाला पण भेटले होते। आणि बघा आमची सीताफळीची बाग केवढी सुंदर आहे। आणि खरं सांगते शेतामध्ये ना एक वेगळीच मजा असते, म्हणजे झाडाला पिकलेले फळं वगैरे खायला। आणि इथं ना जेवढे म्हणाल तेवढे सीताफळ वरचीवर पिकलेले निघतच होते। आणि मग जेवढे सीताफळीला डोळा पडला तर तेवढे सगळे सीताफळ काढून घेतले। सीताफळ काढून मग घरी आले आणि घरी आल्यानंतर इथं पहा आमच्या चिंचाच्या झाडाला चांगल्या चिंचा लागल्या होत्या, एक सोडून भरपूर अशा लागल्या होत्या। तर म्हणलं आधी ना झाडाची चिंच खाऊन बघता येईल, आधीच तर आंबट खाऊ वाटत नाही, पण म्हणलं एखादी खाऊन खाऊन बघताच आहे। मग काय चिंच काढायचा प्रयत्न केला, पण एवढी काही निघत नव्हती, पण निघलं। तर मी छोटंसं चिंच खाल्लं, कारण जास्त आंबट खाल्ल्याने दातावर खूप कळकतात। आणि खरं सांगते चिंच ना थोडीशी गोड लागत होती, खरं सांगते खूप छान चिंच लागते। कारण या चिंचेला ना पूर्ण 6-7 वर्षांवर चिंच लागली होती। आणि आता ना आमचा कुकी पण बांधूनच असतो, कारण आमचं घरानं कमी जास्त आमच्या कुकीचं देत असतं। त्याला गुड द्यायला लावलं तर तो इकडे तिकडे बघायला लागला, त्याला काही समजतही नव्हतं। आणि खरं सांगते आमचा कुकीला मागं पुढं बघत नाही, डायरेक्टच अंगावर त्यापासून। मग त्याच्यानंतर मला जायचं होतं विहिरीकडे। आणि इथं पहा एवढं आता पावसामुळे जास्त चिखल वगैरे झालेला आहे। आणि इथं काय आपण पहा कशी निवांत बसले होते। आणि जी तुम्हाला आमची जुनी विहीर दिसत आहे ना ती पण पूर्ण पाण्याने भरलेली आहे, म्हणजे एवढा पाऊस झालेला आहे आमच्या इकडे। आणि तुम्हाला आता आमची नवीन विहीर दाखवते, जी तुम्ही बघून हापकून जाता, जसे मी हापकले होते। आणि गवत पण भरपूर झालेला आहे। तूर पण पहा एवढी मस्त आलेली आहे की काय विचारच करू नका, एकदम छान अशी तूर आलेली आहे। मग काय आम्ही विहिरीकडे जायचं कारण म्हणजे आम्ही जात असतो पाणी बघायला, कारण कधी होतं असं की विहिरीचं पाणी कमी जास्त होतं आणि आम्हाला सवयच लागलेली आहे। आमची दिवसातून 2-3 चक्कर तर असते। आणि केलेली झोपडी सुद्धा मोडून गेली ती फक्त या पाण्यामुळे आणि या वजामुळेच। तर चला आता तुम्हाला विहिरीचं पाणी दाखवते, जे महाग एकदम खाली होतं आता पहा किती वरती आलेलं आहे। नाही म्हणलं तर ह्याच्यामध्ये 2 हात एवढीच रस्ती लागते। मग काय मस्त पाणी वगैरे बघितलं। आणि आमची विहिरी मागचा जो खड्डा आहे तो सुद्धा पूर्णपणे भरलेला आहे, भरून वाहत आहे, म्हणजे एवढं अवघड झालेलं आहे। आणि पाऊस सुद्धा बंद व्हायचं काही नाव घेत नाही, कारण अति पाऊस आहे तर तो पिकाचं नुकसान पण करू शकतो। त्याच्यामुळे थोडंफार टेन्शन पण आलेलं होतं। तर चला मग तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। आणि तुम्ही जर नवीन असाल तर आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। मग काही सगळं बघून वगैरे आल्यानंतर आम्हाला जायचं होतं घरी, कारण आज आमच्या घरी बनणार होतं नॉनव्हेज।
आणि खास म्हणणार होतं माझ्या आजीसाठी, पण आजी जी आहे तर ती पावसा पाण्यामुळे नाही आली. तर कारण आम्ही शेतात राहतो आणि आजी जी आहे तर माझी ती दुसरीकडे राहते, तर त्याच्यामुळे तिला काही यायला जमलं नाही. तर घरी गेल्या गेल्या आधी पपई खाल्ली आणि ही जी पपई आहे तर ही आमच्या शेजाऱ्यांच्या बागेतली आलेली होती. मग इथं मी सगळं स्वयंपाक वगैरे बनवून घेतला पपई खाऊन झाल्यानंतर, आणि तुला की बाग असं डालीवर झोपला होता आणि पाऊस पण चांगलाच चालू झाला होता. तर इथं ना पाऊस पण काही चांगला चालू झालेला होता. तर मग इथं नॉनव्हेज वगैरे बनवलं आणि जेवण केलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.